नमस्कार मंडळींनो, खळ्यात जाऊन बघलंय तर दोन जावात तांदूळ सुकत घालून राखत बसलेले. मग आवशीन माका म्हटल्यान दही घेऊन ये आणि घुसळून खा. मी दही खालय आणि काजू बदाम खाऊ घालून पपीक सुद्धा केले एकदम खुश. मोहित घराकडे इलो आणि आवशी वांगडा गजाली मारल्यान. गजालींचो विषय होतो खळ्यातली होळी. मग 3:07 वाजले आणि मी म्हटले वाईस देवाची पूजा बत्ती करून घेऊया. मी खळ्यात गेलाय तर झंबुरान माका सांगल्यान तू बॉल टाक, मी बॅटिंग करते. आणि झंबुरान उत्कृष्ट असो चौकार मारल्या आणि कसा मुरडान दाखवल्यान ता बघा. जवळजवळ 8 वाजल्यानंतर आम्ही सगळे झालो जमा, कारण आज होती गणपती बाप्पाची आरती. आरती सुरू होऊच्या आधी हकडे सावतान टाळ घेऊन चाकचूक करूक सुरुवात केल्यान. सावताक बघितल्याबरोबर झंबुरान सुद्धा घरात जाऊन टाळ आणल्यान आणि हकडे मुरडाक सुरुवात केल्यान आणि म्हणता सुख करता दुःख हरता. मंदिरात गेल्यावर सगळ्यात पहिला गणूक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा केलंय आणि आजचो आरतीचो मान ह्यो गणूक गावलो. आरती झाल्याबरोबर घराकडे नेहमीप्रमाणे पपीन हल्लाव केल्यान, कारण त्याका नेहमीचा प्रसादातला खोबरा लागता. खळ्यात जाऊन वाईट झंबुराची कळ काढलंय, त्याका मुंबई के रानवर नाचवलंय. मग आम्ही पोचलो आई गावदेवीच्या देवळात. आरती झाली आणि मन अगदी एकदम प्रसन्न झाला. घराकडे इलो आणि टोकावायला गणूचो वाढदिवस साजरो केलो. कसे सगळे जोशात आराडतात ते बघा, कारण सगळ्यांका केक गावणार होतो ना. झंबुरानकडे लोळण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यान. वाढदिवसाचो केक कापून झाल्यावर ह्यानाकडे केक तोंडात कोमून भरल्या. खळ्यात आमच्या दशावतार सुद्धा होता. तुमका बघूचा असला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि प्रमाय आणि मोठून भाव अंतरीच्या हळवेवर लंगार नृत्य केल्यान आणि राजानकडे जामवंताक दपटून धरल्यान. आजचो दिवस एकदम सुंदर गेलो. भेटाय पुढच्या व्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.